नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाखांदूरच्या राईस मिलर्सवर अन्याय, स्थानिक भरडाईला डावलून धान 70 किलोमीटर दूर. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात आधारभूत धान खरेदी होणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील राईस मिलर्सना भरडाईचे काम न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. स्थानिक मिलर्स उपलब्ध असतानाही येथील धान सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावरील इतर तालुक्यातील राईस मिलमध्ये भरडाईसाठी पाठवले जात असल्याने जिल्हा पुरवठा विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शासनाच्या नियमानुसार धानाची भरडाई 40 किलोमीटरच्या आत किंवा शक्य तितक्या कमी अंतरावरील राईस मिलमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र या नियमाला बगल देत काही अधिकारी व काही मोठ्या राईस मिलर्सच्या संगनमनातून धान इतरत्र पाठवले जात असल्याचा आरोप स्थानिक मिलर्सकडून केला जात आहे. 2025 ते 26 हंगामात भंडारा जिल्ह्यात सुमारे 35 लाख क्विंटल धानाची आधारभूत खरेदी झाली. त्यापैकी 6.5 लाख क्विंटल धानाची खरेदी एकट्या लाखांदूर तालुक्यात झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात धान खरेदी होऊनही स्थानिक राईस मिलर्सना पुरेसे काम मिळत नसल्याने अनेक मिलर्सची यंत्रणा निष्क्रिय पडली आहे. स्थानिक मिलर्सनी यापूर्वी भरडाई करूनही तयार केलेला CMR तांदूळ शासकीय जिरोबा गोदामात जमा केला आहे. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून हा तांदूळ उचलला गेला नसल्याने गोदामे भरून गेली आहेत. परिणामी स्थानिक मिलर्सना पुढील भरडाईचे काम करता येत नसून त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुसरीकडे ज्या तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील धानाचा साठा संपला आहे त्या ठिकाणचा CMR तांदूळ शासनाकडून उचलला जात असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत जिरोबा गोदामातील CMR तांदूळ तातडीने उचलल्यास शासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. उलट स्थानिक गोदामांमध्ये जागा उपलब्ध होऊन लाखांदूरच्या राईस मिलर्सना भरडाईचे नवीन काम सुरू करता येईल अशा मागणी स्थानिक मिलर्सकडून होत आहे. तसेच CMR तांदूळ दीर्घकाळ गोदामात पडून राहिल्यास त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने जिरोबा गोदामातील तांदूळ तातडीने उचलून लाखांदूर तालुक्यातील स्थानिक राईस मिलर्सना प्राधान्याने भरडाईचे काम द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.